नमस्कार, मी राम हिंगे. दैनिक महाभूमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. डॉक्टर स्वप्नील चौधरी म्हणतात, कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला, हे जरा बैस सावलीत आवाज झाडातून आला. झाडं माणसाला परोपकार शिकवतात आणि हाच परोपकार घेऊन आदित्य अर्बनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुरजी देवकर सर अहोरात्र कार्य करत आहे. त्यांच्याच अथक परिश्रमातून दैत खुर्द या गावात ऐन स्मशानभूमीत एक आमराई फुलली आहे आणि ह्या 3 एकर परिसरात फुललेल्या आमराईतून आज 4 क्विंटल आंब्याची विक्री होऊन गावकऱ्यांनी एक समाधान व्यक्त केलं आहे. या पैशातून पुन्हा स्मशानभूमीचं संवर्धन होणार आहे आणि गावकरी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी पुन्हा तत्पर झाले आहेत. 5 वर्षापूर्वी ओसाड असणारी स्मशानभूमी आज आमराईनं अशी फुलली आहे की त्याला देवराई म्हणून ओळखलं जातं. आणि आम्ही देवकर साहेबाकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की बा स्मशानभूमीजवळ जवळपास 3 एकर जमीन पडलेली, चांगली जमीन पडलेली आहे, तर त्यांनी जर फळबाग लावली तर एकदम चांगली शोभा येईल. त्यांच्यात होकार दिला आणि सर्व खर्च त्यांनीच केला. त्यांनी या 1 हेक्टरला तार कंपाऊंड सुद्धा केलं, फाटक सुद्धा लोखंडी फाटक त्यांनीच लावून दिलं आणि जो माणूस ठेवला तो माणसाचा खर्च सुद्धा देवकर साहेबच भरत आहे. आणि माणूस फार प्रामाणिक असल्यामुळे ही गेवराई एकदम पाण्यासारखी आहे. 3 एकर ओसाड असलेल्या स्मशानभूमी परिसरात नंदनवन फुलवावे असे आवाहन दैत खुर्दच्या ग्रामस्थांनी आदित्य अर्बनचे संस्थापक अध्यक्ष सुरजी देवकर सर यांना केल्यानंतर 2020 मध्ये आदित्य अर्बनने संकल्पना निर्मिती संगोपन हे ब्रीद घेऊन श्रमदानातून 150 आंब्याची झाडे, जांभूळ 26, नारळ 20, जाम 5, चिक्कू आणि आवळे या फळझाडांची लागवड केली. आता ह्या बागेतील झाडांनी फळधारणेस सुरुवात केली असून गावकऱ्यांना एक शाश्वत उत्पन्न मिळणार आहे. सलग 5 वर्षाच्या देखभालीनंतर पुन्हा आदित्य अर्बनने देवराईचे संवर्धन करावे अशी विनंती सरपंच सुलोचना जगताप यांनी करत नाते विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे घेऊन वाटचाल करणाऱ्या आदित्य अर्बनच्या कार्याचे कौतुक केले आहे. ॲक्च्युली ही 5 वर्षापूर्वी ही झाडं लावलेली आहेत. दैतच्या ग्रामस्थांच्या विनंतीवरून आपण त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये ही झाडं लावून दिली होती. अर्थात ही आदित्य अर्बनच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून लावली होती. त्याची निर्मिती जी आहे ती आदित्य अर्बनच्या वतीनं होती. ही संकल्पना पण आदित्य अर्बनचीच आहे. आणि काल या तिथं 5 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे जो करार ग्रामस्थांनी आमच्याशी केला होता की 5 वर्ष याची जोपासना करावी, तर तो काल पूर्ण झाल्यामुळं आम्ही तिथं त्याला जे फळझाडं जे त्या फळं आलेली आहेत या फळांना गावकऱ्यांना हँडओव्हर करण्यासाठी, हस्तांतरित करण्यासाठी आम्ही तिथं त्यांना बोलवलं होतं. आणि ही जी फळं आहेत ती पूर्ण एक तर ग्रामस्थांना वाटून द्यावी किंवा विकून येणाऱ्या पैशातून त्या स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण करावं अशी ती कल्पना होती. आणि मुळात फळझाडच का लावावी याच्यामागे एक लॉजिक होतं, कारण होतं की फळझाडं जी आहेत ती बहुवार्षिक असतात. एकदा त्याचं वाढ झाली म्हणजे मग पुढची 50 वर्षापर्यंत त्याला काही अडचण येत नाही. दुसरी गोष्ट, याला फळं येतात. ही फळं एकतर पशुपक्ष्यांच्या कामी येतील, गावकऱ्यांच्या कामी येतात किंवा विक्री केली त्यातून मिळणारे पैसे मिळतात आणि त्याचं आपण स्मशानभूमी साठी ते पैसे वापरता येईल. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच स्मशानभूमींकडं खूप मोठी जमीन आहे, 2-2, 3-3 एकर जमीन आहे. या जमिनीवर जर अशी फळझाडं जर लावल्या गेली तर त्यातून बरंचसं उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळून त्या उत्पन्नातून स्मशानभूमीची व्यवस्था ग्रामपंचायतीला करता येऊ शकते. ही एक त्यामागची कल्पना होती. त्याचाच एक छोटासा प्रयत्न आम्ही दैतला केला होता आणि मला तरी वाटतं की तो आता यशस्वी झालेला आहे. गावोगावी स्मशानभूमीची दयनीय अवस्था असताना मग स्मशानभूमीच्या ओसाड जागेचा विचार न केलेला बरा. आदित्य अर्बनने राबवलेला देवराई पॅटर्न निश्चितच कौतुकास्पद असून समाजातील इतर घटकांनी त्याचा आदर्श घ्यावा.